सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। मंदिर परिसरात भाविकांची मोठी रांग सकाळपासून बघायला मिळते, तर दर्शनानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतोय। या भाविकांसोबत बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। माघी गणेशोत्सवाच्या जयंतीनिमित्त गणेश जयंतीनिमित्त देशातून आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतात। आज 3:30 वाजल्यापासून पहाटेपासूनच दर्शनाची रांग सुरू करण्यात आली आणि यानंतर आपण बघतोय सिद्धिविनायकच्या या मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी सुद्धा आहे। भाविक भक्तिभावे सिद्धिविनायकाचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय। काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू। नक्की दर्शन घेऊन आलेले आहेत, त्यांचे काय मागितलंय? आज दर्शन घेऊन आलात तुम्ही, खरं तर लाईन मधनं गेलात, काय मागितलं नक्की देवाकडे मागी गणेशोत्सवात? आशीर्वाद मागितले। कसं वाटलं दर्शन घेऊन? छान वाटलं। कुठून आलात तुम्ही? ठाण्यावरून। तुम्ही कधीपासून आलात? कधीपासून लाईन मध्ये उभे आहेत? आताच आलो, अर्धा तास झाला लाईन। लगेच दर्शन मिळालं? हो, लगेच झालं, छान झालं दर्शन। आपल्याकडे काय मागितलं? काय नाही मागितलं, आशीर्वादला सगळ्यांना सुखपती दे बस। बहुत बड़ी मंदिर है, बिना मांगे सब कुछ मिल जाता है यहाँ। तो ये बहुत ही प्यारी मंदिर है, मांगने की कोई जरूरत नहीं है। बहुत खुशी की बात है और बहुत भाग्यशाली कि हमको यहाँ दर्शन बहुत अच्छे से मिलता है। खूप प्रसन्न आणि मंदिरामध्ये खूप भारी वाटतं, खूप प्रसन्न वाटते, सुख शांती भेटते आणि बाप्पा नेहमीच इच्छा पूर्ण करतो आणि सिद्धिविनायकला वेगवेगळे ॲक्टर्स वगैरे येतात, त्यामुळे खूप छान वाटतं मंदिरामध्ये येऊन। एंड आई एम सो हैप्पी कि मैं बाप्पा के दर्शन करने आ सकी। बाप्पा इज सो काइंड। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। कशा प्रकारे एकूणच भाविकांमध्ये आनंद या ठिकाणी आहे आणि हा आनंद आज दिवसभरामध्ये या सिद्धिविनायक परिसरामध्ये महाराष्ट्रातील जे गणपती आहेत, मोठे मोठे देवस्थान आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत त्यांच्याकडून व्यक्त होताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।